आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. दोघेही भांबावले होते. तो रूम मध्ये जाणार तेवढ्यात ती पण सरकून त्याच्या समोर आली. तिला खाली जायचं होतं आणि त्याला रूम मध्ये जायचं होतं. ज्या बाजूला तो जायचा प्रयत्न करायचा चुकून ती पण त्याच साईडला जायची. शेवटी त्याने तिच्या दोन्ही दंडाला पकडून तिला थांबवलं आणि तिला एका बाजूला करून तो आतमध्ये निघून गेला. दुर्वा, कंट्रोल युअरसेल्फ. तू रागवलीस त्याच्यावर आणि राग दाखवायचं सोडून काय चाललंय तुझं हे? ती मनातच स्वतःला शिव्या घालत म्हणाली आणि साडी सावरत खाली निघून गेली. सत्यजित रूम मध्ये आला आणि डोकं गच्च पकडून बेडवर बसला. त्याचे हात अजूनही थरथर कापत होते. त्याने तिच्या पोटावर ठेवलेल्या त्या हाताकडे पाहिलं. अजूनही तिचा स्पर्श त्याला त्या हातांवर जाणवत होता. नकळतपणे ओठांवर एक स्माईल आली होती. हृदयाची धडधड प्रचंड वाढली होती. आपण ज्या व्यक्तीवर एवढं प्रेम करतो ती व्यक्ती आपल्या समोर असूनही जर आपण आपलं प्रेम व्यक्त करू शकत नसेल तेव्हा होणारा जो त्रास असतो तो त्रास सध्या तो अनुभवत होता. आता त्याला ती हवी होती. त्याचे पेशन्स पण आता संपत चालले होते. पण त्याला तिच्यावर जबरदस्ती करायची नव्हती. खूप विचित्र सिच्युएशन मध्ये तो सध्या अडकला होता. देवा, या पोरीने खरंच वेड लावलंय मला. सत्या, सांभाळ स्वतःला. तो त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाला आणि मोबाईल उचलून परत बाहेर निघून गेला. आता तिच्याकडे पाहायचंच नाही असं त्याने मनोमन ठरवलं होतं. कारण तिच्याकडे पाहिलं की त्याच्या भावना अनावर होत होत्या. म्हणून त्याने आता ही पळवाट शोधली होती. शिवा त्याचं आवरून सूर्याच्या रूम मध्ये गेला तर सूर्या आरशात बघत स्वतःचा आवरत होता. पण चेहरा मात्र पूर्ण पडलेला दिसत होता. अबे होय, उजडी हुई रियासत के बिगडे हुए मजनू. थोबाड का पडलंय असं तुझं? शिवाने त्याच्या खांद्यावर हात टाकत विचारलं. काय नाही. सूर्या स्वतःच्या खांद्यावर असलेला त्याचा हात बाजूला करत म्हणाला. पण त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसून येत होती. एक था लड़का दीवाना सा, एक लड़की पे वो मरता था. बहुत प्यार था दिल में उसके लिए, पर बहुतेक अपने ससुरा से वो डरता था. शिवा सोफ्यावर जाऊन बसत म्हणाला. तसं सूर्याने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. असं बघू नकोस. तू ज्या लव्ह स्कूल मध्ये ऍडमिशन घेतलंय ना तिथे मी आधी पिओन होतो, मग शिक्षक झालो, नंतर सुपरवायझर झालो, सुपरवायझरचा व्हाईस प्रिन्सिपल झालो, व्हाईस प्रिन्सिपलचा प्रिन्सिपल आणि आता मी त्या शाळेचा ट्रस्टी आहे. शिवा दोन्ही हात डोक्याखाली घेत म्हणाला. तुम्हाला कळेल असं बोलशील का प्लीज? सूर्या वैतागून म्हणाला. अजून पण नाही कळलं का तुला? ठीक आहे, मग स्पष्टच बोलतो. तुझं राधावर प्रेम आहे, बरोबर ना? शिवा म्हणाला. तसं सूर्याचा चेहरा आश्चर्यचकित झाला. शिवादा. तो पुढे बोलतच होता की शिवाने त्याला एक हात करून थांबवलं आणि म्हणाला, मला काहीच स्पष्टीकरण नकोय. कधी झालं, कसं झालं ते जाणून घेण्यात मला काडीचंही इंटरेस्ट नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय की प्यार किया तो डरना क्या. तिच्याही डोळ्यात दिसतं तुझ्याविषयी प्रेम, मग सांगून का नाही टाकत तू तिला? तो म्हणाला. यावर सूर्याने फक्त एक सुस्कारा सोडला आणि घडलेली सगळी हकीकत सांगितली. म्हणजे ती काही न बोलताच निघून गेली? शिवाने विचारलं. हो, तिच्या मनात तसं काही असतं तर निदान ती स्पष्टपणे बोलली तरी असती, पण ती काहीच न बोलता निघून गेली. त्यामुळे मला वाटतंय तिच्या मनात माझ्याबद्दल काही नसेल. सूर्या हताश होऊन म्हणाला. येणायस काय तू?
काही पण विचार नको करू. अरे तिने होकार जरी दिला नसला तरी नकार सुद्धा दिला नाहीये, त्यामुळे अजूनही गेम पलटू शकतो. तू एक काम कर, उद्या जाऊन तिला भेट आणि स्पष्टपणे तिच्याशी बोल. शिवा म्हणाला. इथे फोन उचलत नाहीये ती माझा, आणि भेटायला काय डोंबल येईल? सूर्या चिडून म्हणाला. सगळ्याच गोष्टी तुला विस्कटून सांगाव्या लागतात का रे? अरे पाटील आहोत आपण, आणि पाटील कोणाला विनंती करत नाहीत, डायरेक्ट ऑर्डर सोडतात, हे विसरू नकोस. आता तिला कसं भेटायचंय हे तुझं तू ठरव. भेटून तिच्याशी स्पष्टपणे बोल. आत्ताच चान्स आहे, आलेली संधी वाया घालवू नकोस. क्योंकि अभी नाही तो कभी नाही. असं म्हणत शिवाने उठून त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि बाहेर निघून गेला. त्याचं ऐकून सूर्याचे विचारचक्र मात्र आता फिरू लागले होते. किती सुंदर रेस्टॉरंट आहे हे. दुर्वा सगळीकडे नजर टाकत अक्कासाहेबांना म्हणाले. नुकतेच ते सगळे त्यांच्या एका हॉटेलवर आले होते. ते 2 मजली हॉटेल होतं. वरचा सगळा एरिया आज फक्त पाटील फॅमिलीसाठी बुक होता. वरती आकाशात चमचमणाऱ्या त्या चांदण्या, अवतीभोवतीचा गार वारा आणि वरतून प्रकाशाने चमचमणारे ते कोल्हापूर शहर, सगळंच अगदी विलोभनीय दिसत होतं. सत्याचं आवडतं हॉटेल आहे. त्याने स्वतः लक्ष घालून सगळं काम करून घेतलं होतं. अक्कासाहेब दूरच दूर पसरलेल्या शहराकडे बघत म्हणाल्या. अक्का, ऑर्डर आली, चला. शिवाने आवाज दिला. तशा दोघी परत जागेवर येऊन बसल्या. सत्यजितला एक फोन आला होता, त्यामुळे तो फोनवर बोलत होता. टेबलच्या कडेने गोलाकार 7 चेअर्स ठेवल्या होत्या. टेबल पण बऱ्यापैकी मोठा होता. सर्वजण आपापल्या जागेवर जाऊन बसले. आता फक्त एकच खुर्ची बाकी होती, दुर्वाच्या शेजारची. शिवाने मुद्दामून ती जागा सत्यजितसाठी रिकामी ठेवली होती. सत्यजितचं फोनवर बोलून झालं तसं तो पाठीमागे वळाला, पण दुर्वा शेजारची रिकामी चेअर बघून त्याला दडपण आलं. ज्या गोष्टीपासून तो दूर पळत होता तीच गोष्ट समोरून चालत येत होती. त्याने एक सुस्कारा सोडला आणि तिच्या शेजारी जाऊन बसला. बसल्यावर त्याने चेअर थोडी शिवाच्या बाजूने सरकवली, जे तिला लगेच समजलं आणि नकळतपणे तिच्या भुवया उंचावल्या गेला. हा मला इग्नोर करतोय का? तिच्याच मनात तिने स्वतःला प्रश्न विचारला. सगळ्यांनी आज आपल्याला जे जे आवडतं ते ऑर्डर केलं होतं. पाटील घराणं खरं तर नॉनव्हेज लवर होतं, त्यामुळे सर्वांनी नॉनव्हेजच ऑर्डर केलं होतं. फक्त दुर्वाने व्हेज ऑर्डर केलं. वेटरने येऊन सगळ्यांपुढे प्लेट्स मांडल्या. दुसऱ्या वेटरने सर्वांना जेवण वाढायला सुरुवात केली. मला व्हेज हवंय, सत्यजित म्हणाला. तसंच सगळ्यांनीच आश्चर्याने त्याच्या तोंडाकडे पाहिलं. भाई, अरे तब्येत बरी आहे ना तुझी? शिवा त्याच्या कपाळावर हात लावून म्हणाला. मी एकदम ठीक आहे. मला आज व्हेज खावंसं वाटतंय. नॉनव्हेज खाऊन खाऊन कंटाळा आलाय, तो म्हणाला. पण त्याच्या बोलण्यावर कोणाचाच विश्वास बसला नाही. तो दुर्वासाठी हे सगळं करतोय हे त्यांना समजलं होतं, पण कोणीही ते बोलून दाखवलं नाही. त्याच्या सांगण्याप्रमाणे वेटरने त्याला व्हेज जेवण वाढलं. सर्वांनी जेवायला सुरुवात केली. सूर्या पण आता बऱ्यापैकी नॉर्मल झाला होता, कारण पुढे काय करायचं हे त्याने आता पक्क ठरवलं होतं. सर्वजण एकमेकांशी गप्पा मारत होते. शिवाचा मस्ती मोड ऑन झाला होता. त्याने जेवता जेवता बरेच किस्से सांगितले, ज्यावर सगळे अगदी पोट धरून हसत होते. फक्त सत्यजित तेवढा शांतपणे जेवत होता. दुर्वाचं मध्ये मध्ये त्याच्याकडे लक्ष जात होतं. तिला तर काही गोष्टींचं विशेष वाटत होतं, की जसा तिने पाटील फॅमिली विषयी मनात ग्रह करून ठेवला होता तसं काहीच नव्हतं. पैशांनी इतकी श्रीमंत, तितकी स्वभावाने गरीब होती सगळी माणसं. मनमोकळी होती.
हे तिला आता जाणवू लागलं होतं. अक्कासाहेबांनी त्यांच्या मुलांवर आणि नातवांवर केलेले संस्कार ती आता प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत होती. शिवा थोडा वात्रट आहे हे तिला एव्हाना समजलं होतं, पण असतो एकेकाचा स्वभाव, म्हणून तिने त्याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेतलं नाही. सूर्याचा स्वभाव मात्र तिला आवडला होता, कारण तो तेवढ्यात तेवढं बोलायचा, पण जेव्हा बोलायचा तेव्हा अगदी पॉइंटला धरून बोलायचा. सत्यजितचे बरेचसे गुण होते त्याच्यात. शिवा कमी, सूर्यास त्याचा सख्खा भाऊ जास्त वाटायचा. ती जेवता जेवता सर्वांकडे बघत होती. तितक्यात तिच्या मांडीवर असलेला तिचा रुमाल खाली पडला. तिला समजलं तशी रुमाल घ्यायला ती खाली वाकली, पण पुढच्या क्षणाला तिला तिच्या हातांवर त्याचा स्पर्श जाणवला आणि ती पुन्हा एकदा शहारली. तो पण तिचा रुमाल घेण्यासाठी खाली वाकला होता. त्याला वाटलं तिचं लक्ष नाहीये, पण दोघेही एकाच वेळी खाली वाकले होते आणि तो रुमाल आता दोघांच्याही हातात होता. त्याच्या स्पर्शाने ती परत एकदा गडबडली आणि तिने लगेच रुमालावरचा हात काढून घेतला आणि सरळ होऊन बसली. त्याने तो रुमाल उचलला आणि उठून तिच्या मांडीवर ठेवत तो व्यवस्थित बसला. मजा मस्ती करत सगळ्यांची जेवणं पार पडली आणि सर्वजण घरी परतले. दुर्वा नुकतीच फ्रेश होऊन बाहेर आली होती. तिने पाहिलं तर तो बेडवर लॅपटॉप घेऊन बसला होता. साधासा व्हाईट टी शर्ट, त्यावर ब्राऊन कलरची नाईट पॅन्ट, त्याच्यावर भलतीच सूट होत होती. ती पहिल्यांदा त्याला इतक्या साध्या कपड्यात बघत होती, पण त्यातही तो तितकाच हँडसम दिसत होता. किंबहुना जरा जास्तच गोड दिसत होता. त्याला बघून पुन्हा एकदा तिच्या हार्टबीट्स वाढल्या. तो मात्र गपचूप त्याचं काम करण्यात बिझी होता, पण खरं तर त्याच्याही मनात विचारांचं वादळ उठलं होतं. कारण आज ऑफिशियली त्या दोघांची एका बेडरूम मध्ये झोपायची ती पहिली वेळ होती. याआधी पण ते एकत्र झोपले होते, पण त्यावेळची परिस्थिती खूप वेगळी होती. आज मात्र सगळं बदललं होतं. मनातल्या विचारांना बाजूला सारण्यासाठी तो स्वतःला कामात गुंतवत होता, पण काही केल्या विचारचक्र थांबतच नव्हती. त्यात ती आपल्या समोर आहे याचं त्याला जरा जास्तच टेन्शन आलं होतं. कारण चुकून आपण तिच्या जवळ जाऊ आणि ती परत चुकीचा अर्थ काढून गैरसमज करून घेईल याची त्याला भीती वाटत होती. दुर्वा, तू चिडलीस ना त्याच्यावर? मग का अशी डोळे फाडून बघतेस त्याच्याकडे? तिचं एक मन तिला जाब विचारत होतं. काय करू, किती गोड दिसतोय तो. तिच्या दुसऱ्या मनाने तिला उत्तर दिलं. तसं तिने लगेच गडबडून त्याच्यावरची नजर बाजूला केली. तिला तिच्याच विचारांचं आता विशेष वाटू लागलं होतं. आजपर्यंत कधीच कुठल्याही मुलाविषयी तिच्या मनात अशा भावना आल्या नव्हत्या. तिने त्याच्यावरची नजर बाजूला केली आणि गुपचूप बेडच्या एका साईडला जाऊन झोपली. ती बाजूला जाऊन झोपताच तो मात्र सावध झाला. तिला ऑकवर्ड वाटायला नको म्हणून लॅपटॉप घेऊन तो तिथून उठणारच होता. तेवढ्यात ती म्हणाली, करा तुम्ही तुमचं काम, मला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सोफ्यावर जाऊन झोपू नका, नीट झोपता येत नाही तुम्हाला त्यावर. बेड भरपूर मोठा आहे, आपण दोघे आरामात झोपू शकतो. एवढं म्हणत तिने त्याच्याकडे पाठ केली आणि डोळे मिटून घेतले. पण तो मात्र तिच्या बोलण्याने थोडा शॉक झाला. मनातून मात्र त्याला भयंकर आनंद झाला होता. त्याने थोडा वेळ त्याचं काम केलं आणि लॅपटॉप बंद केला. बाजूच्या ड्रॉवर मध्ये त्याने त्याचा लॅपटॉप व्यवस्थित ठेवला आणि रूमचे लाईट्स ऑफ करत मंद लाईट सुरू केले. तो त्याच्या बाजूने येऊन झोपला आणि नुसताच एकटाच तिच्याकडे पाहत राहिला. ती फक्त आपल्या समोर आहे याचाच त्याला खूप आनंद होत होता. तिच्याकडे बघता बघताच त्याला झोप लागून गेली.
मध्यरात्री त्याला त्याच्या अंगावर कसला तरी भार जाणवला. तसं त्याने डोळे उघडले. एका हाताने डोळे चोळत त्याने पाहिलं आणि तो भयंकर शॉक झाला. दुर्वा त्याला अगदी घट्ट बिलगून झोपली होती. तिचा एक पाय त्याच्या पायावर होता आणि हात पोटावर. एवढं कमी होतं की काय, म्हणून तिने त्याच्या खांद्यावरही डोकं ठेवलं होतं. तिचे उष्ण श्वास त्याला त्याच्या मानेवर जाणवत होते. त्याने वर छताकडे पाहिलं आणि मनातच म्हणाला, देवा, खूप मजा येते ना तुला मला असा त्रास द्यायला. समोर बर्फी, गुलाबजाम, रसमलाई, पेढे सगळं आहे, पण सगळं असून सुद्धा शुगरचा त्रास झाल्यासारखं वाटतंय मला. ती माझीच आहे, तरी तिला हात लावू शकत नाही. तिच्यावर प्रेम आहे, पण ते प्रेम तिला दाखवू शकत नाही. अशी परिस्थिती कुणावर आली असेल का सांग. तो छताकडे बघत मनातच बडबडत होता. कदाचित एसी मुळे तिला थंडी वाजत असावी असं त्याला वाटलं, म्हणून त्याने पायानेच खाली असलेलं ब्लँकेट वर ओढलं आणि दोघांच्याही अंगावर व्यवस्थित पांघरलं. ब्लँकेटच्या उभीने ती अजूनच त्याला बिलकली. तसा तो गालात हसला. त्याने हळूच त्याचा एक हात तिच्या खांद्यावरून घेतला आणि तिला जवळ घेतलं. ती आता एखाद्या निरागस बाळासारखी त्याला घट्ट बिलगून झोपली होती. तिच्यासाठी ती सगळ्यात सेफ जागा होती. त्याची झोप तर पूर्णपणे उडाली होती. आता तो फक्त तिचा स्पर्श अनुभवत होता. ती थोडी बाजूला झाली की तो परत तिला जवळ ओढायचा. तिचं दूर जाणं आता त्याला अजिबात मान्य नव्हतं. ती पण झोपेतच त्याला पुन्हा भिडायची. मध्ये एकदा तिने त्याच्या छातीवर नाक घासलं. तसा तो शहारला. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याची शेदनी एखाद्या निरागस बाळासारखी शांत झोपली होती. तिचे ते नाजूक ओठ बघून त्याचा आता स्वतःवरचा ताबा सुटू लागला होता. नकळतपणे तो तिच्या ओठांकडे आकर्षित होत होता. शेवटी तोही एक पुरुष होता. किती कंट्रोल ठेवणार होता तो अजून स्वतःवर. तिची नशा चढली होती नकळतपणे त्याच्यावर, आणि त्याच नशेत त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने नकळतपणे तिच्या ओठांवर ओठ टेकवले. पण तो लगेच बाजूला सुद्धा झाला, कारण ती उठल्यावर आपलं काही खरं नाही हे त्याला माहीत होतं. मनातून तो प्रचंड घाबरला होता. बिचारा, स्वतःच्याच बायकोला किस करण्यासाठी 1000 वेळा विचार करणारा तो कदाचित पहिला नवरा असावा. बरं झालं आज मी काही नॉनव्हेज खाल्लं नाही, नाहीतर सकाळी परत तिला वास आला असता, तो मनातच हुश करत म्हणाला.